हॅलो स्टुडंट्स, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण COC सर्टिफिकेट इन्शुरन्स कोर्सचा पहिला पेपर आपण घेत आहोत. तर त्यामध्ये अगोदर आपण काय घेतलं आहे, विमा म्हणजे काय, विम्याची संकल्पना काय आहे, विम्याचं प्रास्ताविक काय आहे, त्याचबरोबर विमा या संकल्पना कशी निर्माण झाली किंवा कशा पद्धतीनं विमा ही संकल्पना या अस्तित्वात आली, त्याचबरोबर विमा या संकल्पनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गृहीत धरल्या जातात. ओके, त्यानंतर आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे विम्याचा अर्थ आणि विम्याच्या व्याख्या. विम्याचा अर्थ काय आहे, विम्याच्या व्याख्या कोणत्या कोणत्या आहेत. ओके, काय सांगितले, समाजातील सर्व स्तरांवरील समाजामध्ये जे काही वेगवेगळे स्तर असतील त्या समाजातील सर्व स्तरांतील व्यक्ती, व्यापारी व व्यावसायिक संस्थांना मालमत्ता आणि समाजामध्ये जेवढे काही स्तर असतील त्या सर्व स्तरातील व्यक्ती ज्या असतील, व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, संस्था असतील, त्यानंतर मालमत्ता आणि जीवित हानीची शक्यता यापासून संरक्षणाचा व सुरक्षिततेचा सापडलेला एक अजोड मार्ग म्हणजे विमा होय. बघा, विम्याचा अर्थ तुम्हाला काय सांगितला आहे, समाजामधील सर्व थरातील व्यक्ती, व्यापारी, व्यावसायिक संस्थांना मालमत्ता आणि जीवित हानीची शक्यता यापासून संरक्षणाचा आणि सुरक्षिततेचा सापडलेला एक अजोड मार्ग म्हणजे विमा होय. विमा म्हणजे काय, समाजातील ज्या सर्व स्तरातील व्यक्ती असतील, व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, यांच्या मालमत्तेला परत त्यांच्या जीवित हानीची शक्यता यापासून संरक्षणाचा आणि सुरक्षिततेचा सापडलेला एक मार्ग म्हणजेच विमा होय. ओके, अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या विशिष्ट स्वरूपाच्या कारणामुळे किंवा एखाद्या घटनेमुळे मालमत्तेची होणारी हानी अथवा व्यक्तीस येणारे अपंगत्व अथवा मृत्यू व त्यामुळे कुटुंबावर होणाऱ्या आर्थिक दुष्परिणामाची भरपाई करणाऱ्या दृष्टीने हानीची शक्यता असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी शोधून काढलेला सामाजिक सहकार्याचा एक अजोड मार्ग म्हणजे विमा होय. बघा, आणखीन एक व्याख्या आपण देऊ शकतो इथं विम्याची. काय सांगितलं आहे, अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या विशिष्ट स्वरूपाच्या कारणामुळे, बघा, अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या विशिष्ट स्वरूपाच्या कारणामुळे किंवा एखाद्या घटनेमुळे मालमत्तेची होणारी हानी अथवा व्यक्तीस येणारे अपंगत्व अथवा मृत्यू, त्यामुळे काय होतं, कुटुंबावर मोठ्या प्रमाणात आर्थिक दुष्परिणाम कुटुंबाला सोसावे लागतात. याची भरपाई करण्याच्या दृष्टीने हानीची शक्यता असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी शोधून काढलेला सामाजिक सहकार्याचा एक अजोड मार्ग म्हणजे विमा होय. काय सांगितलं यामध्ये, अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या घटना, अनपेक्षितपणे अपघात होऊ शकतात, त्याचबरोबर अपघातामध्ये व्यक्तींना अपंगत्व येऊ शकतं किंवा त्या अपघातामध्ये व्यक्ती मृत्युमुखीसुद्धा पडू शकतो. जर कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जर अपघातामध्ये मृत्युमुखी पडत असेल तर त्या कुटुंबावरती आर्थिक दुष्परिणाम त्यांना सोसावे लागतात, सहन करावे लागतात. त्याचबरोबर जर आर्थिक दुष्परिणामांची भरपाई करण्याच्या दृष्टीनं हानीची शक्यता, ज्या व्यक्तींना हानीची शक्यता आहे, नुकसानीची शक्यता आहे, त्या व्यक्तींनी, संस्थांनी शोधून काढलेला एक सामाजिक सहकार्याचा अजोड मार्ग म्हणजेच विमा होय. ओके, विमा हा एक सामाजिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे. विम्याला काय म्हणलं गेले, बघा, विमा हा एक सामाजिक सहकार्य असणारा उत्कृष्ट आविष्कार आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे विमा ही एक अशी पद्धत आहे की ज्यामध्ये भविष्यकाळात अनपेक्षितपणे येणाऱ्या संकटामुळे, विमा ही एक अशी पद्धत आहे की ज्यामध्ये भविष्यकाळात अनपेक्षितपणे येणारी जी संकटे असतील किंवा त्या संकटांमुळे मालमत्ता किंवा जीवितहानी जी होऊ शकते, त्याची नुकसानीची शक्यता जी असते, असे वाटणाऱ्या व्यक्तींकडून नुकसान भरपाईच्या हमीबद्दल मोबदला स्वीकारून अशा गोळा होणाऱ्या मोबदल्यातून प्रत्यक्ष नुकसान झाले आहे त्याची भरपाई करणे होय. काय सांगितलं, विमा ही एक अशी पद्धत आहे की ज्यामध्ये भविष्यकाळात
अनपेक्षित येणाऱ्या संकटामुळे मालमत्तेची आणि जीविताची हानी होऊन नुकसानीची शक्यता आहे. बघा, जीविताची हानी होऊ शकते, भविष्यामध्ये मालमत्तेची हानी होऊ शकते आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. असे वाटणाऱ्या व्यक्तींकडून नुकसान भरपाईच्या हमीबद्दल मोबदला स्वीकारून नुकसान भरपाईच्या हमीबद्दल जो काही मोबदला असेल तो मोबदला स्वीकारून अशा गोळा होणाऱ्या मोबदल्यामधून प्रत्यक्ष नुकसान झाले आहे. बघा, जो काही मोबदला गोळा होणार आहे तो जो गोळा होणाऱ्या मोबदल्यातून जे काही प्रत्यक्ष नुकसान झाले आहे त्याची भरपाई करणे होय. आजच्या बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती चरितार्थासाठी नोकरी, बघा, प्रत्येक व्यक्ती काय करते, नोकरी करत आहे, आपल्या चरितार्थासाठी नोकरी करत आहे, एखादा व्यवसाय किंवा व्यापार करत आहे. कारण आजच्या बदलत्या काळामध्ये अर्थव्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला जगायचं आहे, प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी पैशाची गरज आहे. सो प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम हे करत आहे, नोकरी करत आहे, व्यापार व्यवसाय करत आहे. परंतु त्यात व्यक्ती आणि व्यवसायाची मालमत्ता काय सांगितले, व्यक्ती आणि व्यवसायाची मालमत्ता तसेच व्यवसाय, व्यापार अथवा उद्योगात काम करीत असलेला सेवक वर्ग या सर्वांना काही आकस्मिक धोका पोहोचेल, जीविताची किंवा मालमत्तेची हानी होईल याचा अंदाज करता येत नाही. काय सांगितले तुम्हाला आत्ताच, आजच्या बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती ही चरितार्थासाठी जगण्यासाठी काही ना काही काम करत आहे. मग नोकरी असेल, व्यवसाय असेल, व्यापार असेल, काही ना काही करत आहे. ओके. परंतु त्यात व्यक्ती आणि व्यवसायाची मालमत्ता तसेच व्यवसाय, व्यापार व जीविताची किंवा मालमत्तेची हानी होईल याचा अंदाज करता येत नाही. काय सांगितलं आहे, व्यक्ती आणि व्यवसायाची मालमत्ता तसेच व्यवसाय, व्यापार अथवा उद्योगात काम करीत असलेला सेवक वर्ग या सर्वांना काही आकस्मिक धोके होतील व जीविताची किंवा मालमत्तेची हानी होईल याचा अंदाज करता येत नाही. परंतु मालमत्तेला हानी पोचल्याने व्यापार, व्यवसाय अथवा उद्योगाचे होणारे नुकसान किंवा जीवितहानी यापासून आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विमा होय. बघा, मालमत्तेला हानी पोचल्याने व्यवसायाचे, व्यापारांचे, उद्योगाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते किंवा जीवितहानी यापासून आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विमा होय. आता आपण विम्याचा अर्थ बघितला. त्या विम्याच्या अर्थामध्येच तुम्हाला 3 व्याख्या विम्याच्या सांगितल्या गेल्यात. ओके. त्यानंतर विमा या संज्ञेची व्याख्या. विमा या संज्ञेच्या व्याख्यामध्ये काय सांगितले बघूयात आपण. यामध्ये विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यात व्यक्तिगत, बघा, विमा या संज्ञेच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न अनेक तज्ज्ञांनी केलेला असून त्यातील काही व्याख्या या विम्याच्या कार्यावर आधारित असून काही व्याख्या विमा कराराच्या स्वरूपावर आधारित आहेत. ओके. विमा या संज्ञेच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न अनेक तज्ज्ञांनी केलेला आहे आणि त्यातील काही व्याख्या आहेत की त्या विम्याच्या कार्यावर आधारित आहेत आणि काही व्याख्या आहेत की त्या विम्याच्या करारावरती आधारित आहेत. सो विमा कार्यात्मक व्याख्या काय आहे याच्यामध्ये काय सांगितलं तर रिगेल आणि मिलर यांच्या मते विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यात
व्यक्तिगत स्वरूपाच्या अनिश्चित किंवा संभाव्य धोक्यांचे एकत्रीकरण करून नुकसान भरपाईची हमी दिली जाते. काय सांगितलं आहे बघा, पहिली व्याख्या अकॉर्डिंग टू रिगेल अँड मिलर. कुणाच्या मते? रिगेल आणि मिलर यांच्या मते विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यात व्यक्तिगत स्वरूपाच्या अनिश्चित किंवा संभाव्य धोक्याचे एकत्रीकरण करून नुकसान भरपाईची हमी दिली जाते. लक्षात घ्या, विमा म्हणजे काय सांगितले? विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यात व्यक्तिगत स्वरूपाच्या अनिश्चित किंवा संभाव्य धोक्याचे एकत्रीकरण करून नुकसान भरपाईची हमी दिली जात असते. ओके. नुकसानीची शक्यता असणाऱ्या संबंधित व्यक्तींकडून प्रत्येकी काही रक्कम विमा हप्त्याच्या रूपाने गोळा करून त्यातून ज्याचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई केली जात असते. काय सांगितलं? रिगेल आणि मिलर यांनी काय सांगितलं व्याख्यामध्ये? तर विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यामध्ये व्यक्तिगत स्वरूपाच्या अनिश्चित किंवा संभाव्य धोक्यांचे एकत्रीकरण करून नुकसान भरपाईची हमी दिली जात असते. नुकसानीची शक्यता असणाऱ्या संबंधित व्यक्तींकडून प्रत्येकी काही रक्कम विमा हप्त्याच्या रूपाने गोळा करून त्यातून ज्याचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई केली जात असते. त्यानंतर बघा, दुसरी व्याख्या तुम्हाला सांगितली आहे ती म्हणजे प्रोफेसर हॅन्सल यांच्या मते. अकॉर्डिंग टू प्रोफेसर हॅन्सल यांनी काय सांगितलं आहे? एकाच प्रकारच्या धोक्याची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्तींकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा केल्या जाणाऱ्या रकमेतून ज्या व्यक्तीचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा होय. काय सांगितलं आहे? एकाच प्रकारच्या धोक्याची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्तींकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा केलेल्या रकमेतून ज्या व्यक्तीचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा होय. एकाच प्रकारची धोक्याची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्तींकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात जी काही रक्कम गोळा केली जाते त्या रकमेमधून प्रत्यक्ष ज्या व्यक्तीचं नुकसान होईल त्या व्यक्तीला भरपाई करून देणं म्हणजेच विमा होय. ओके. अशा पद्धतीनं 2 व्याख्या झाल्या. ह्या झाल्या व्याख्या तज्ज्ञांच्या मते. ओके. त्यानंतर आपण बघूयात विम्याच्या व्याख्या करारानुसार विम्याच्या व्याख्या काय आहेत? सो पहिली व्याख्या आहे प्रोफेसर मेयरसन यांच्या मतानुसार. काय सांगितलं? अकॉर्डिंग टू प्रोफेसर मेयरसन यांनी काय सांगितलं आहे? तर विमा ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यात विमेदाराला सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई विशिष्ट मोबदल्यात करण्याचे कराराने विमेकरी मान्य करत असतो. बघा काय सांगितलं प्रोफेसर मेयरसन यांनी विमा या व्याख्येमध्ये. विमा हा एक अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विमेदाराला सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई विशिष्ट मोबदल्यात करण्याचे कराराने विमेकरी हा मान्य करत असतो. विमा हा एक करार आहे ज्यामध्ये विमेदाराला जी काही नुकसान भरपाई सोसावी लागणार आहे ती विशिष्ट मोबदल्यात देण्याचे काम हे विमेकरी मान्य करत असतो. ओके. तर दुसरी व्याख्या बघा. काय सांगितलं यामध्ये? कोणाच्या मते? जस्टिस लॉरेन्स यांच्या मते. अकॉर्डिंग टू जस्टिस लॉरेन्स विमा हा एक असा करार आहे की ज्यामध्ये एक पक्ष दुसऱ्या पक्षाने दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यापासून नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई करण्याचे आश्वासन देत असतो. बघा काय सांगितलंय? करारात्मक व्याख्या बघतोय आपण. त्यातली दुसरी व्याख्या जस्टिस लॉरेन्स यांच्या मते. यांनी काय सांगितलंय? तर यांच्या मते विमा हा एक असा
विमा हा एक असा करार आहे की ज्याद्वारे एक पक्ष दुसऱ्या पक्षाने दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात, बघा, विमा हा एक असा करार आहे की ज्याद्वारे एक पक्ष दुसऱ्या पक्षाने दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यापासून नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई करण्याचं आश्वासन देत असतो. तर काय सांगितलं यामध्ये, विमा हा एक असा करार आहे की ज्याद्वारे एक पक्ष दुसऱ्या पक्षाने दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात, बघा, 2 पक्ष असतात विमा करारामध्ये, एक विमेकरी आणि एक विमेदार. ओके, विमेदार म्हणजे ज्याला नुकसान भरपाई मिळणार आहे आणि विमेकरी म्हणजे जो नुकसान भरपाई करून देणार आहे. सो विमा हा एक असा करार आहे की त्यामध्ये एक पक्ष दुसऱ्या पक्षाला योग्य मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यापासून नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई करण्याचं आश्वासन देत असतो. सो वरील व्याख्यांचा अभ्यास केला तर विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यात व्यक्तिगत स्वरूपाच्या संभाव्य धोक्यांचे एकत्रीकरण करून भरपाईची हमी दिली जात असते. बघा, वरील व्याख्यांवरून आपल्याला हे समजतं की विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे. बघा, वरील व्याख्यांवरून आपल्याला समजतं की विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यामध्ये व्यक्तिगत स्वरूपाच्या संभाव्य धोक्यांचे एकत्रीकरण करून भरपाईची हमी दिली जात असते व अशी भरपाई संबंधित व्यक्तींकडून गोळा केलेल्या विमा हप्त्याच्या रकमेतून केली जात असते. ओके, जी काही नुकसान भरपाई होणार आहे ती संबंधित व्यक्तीकडून गोळा केलेल्या, बघा, ज्या काही संबंधित व्यक्ती असतील त्या व्यक्तींकडून गोळा केलेल्या विमा हप्त्याच्या रकमेतून केली जात असते. एक प्रकारे व्यक्तीच्या जोखमीचे विभाजन सर्व समुदायात केले जाते. बघा, लक्षात घ्या, एक प्रकारे व्यक्तीच्या जोखमीचं विभाजन हे सर्व समुदायामध्ये केलं जात असतं. त्यामुळे विम्यास सामाजिक स्वरूप प्राप्त होते. बघा, त्यामुळे काय होतं, विम्यास सामाजिक स्वरूप हे प्राप्त होत असतं. तसेच अशा प्रकारच्या सामाजिक सहकार्यांच्या व्यवस्थेस कायदेशीर स्वरूप हे प्राप्त व्हावे म्हणून हमी घेणारा पक्ष लिखित करार करत असतो. समजलं आपण काय काय पाहिलं, विम्याचा अर्थ आणि विम्याच्या व्याख्या आपण पाहत आहोत. ओके, आता बघा, विम्याचे स्वरूप बघूयात आपण, जे की तुम्हाला 8 पॉईंटमध्ये दिलेलं आहे. बघूयात विम्याचं स्वरूप. विम्याच्या स्वरूपामध्ये पॉईंट बघा, तुम्हाला काय सांगितलेत, सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार, सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार, जोखमीचे विभाजन, जोखमीची निश्चिती, घटनावलंबी करार, भरपाई, असंख्य विमेदार, त्याचबरोबर विमा एक व्यवसाय आणि विमा जुगार नव्हे. अशा पद्धतीनं 8 पॉईंटमध्ये तुम्हाला विम्याचं नेचर ऑफ इन्शुरन्स, विम्याचं स्वरूप हे सांगितलेलं आहे, विम्याचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. सो आपण 1 बाय 1 एक आपण चेकआउट करूयात. सो सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार, यामध्ये काय सांगितलं आहे, विमा हा एक सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे. विमा हा एक सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे. विमा या संरक्षण क्षेत्राखाली समाजातील अनिश्चित व अनियंत्रित घटकांमुळे, बघा, विमा या संरक्षण क्षेत्राखाली समाजातील अनिश्चित व अनियंत्रित घटकांमुळे नुकसानीची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्ती एकत्र येऊन निधी तयार करतात. ओके, अनेक व्यक्ती एकत्र येऊन निधी तयार करत असतात व त्यातून
ज्या व्यक्ती व संस्थांचे नुकसान झालेले आहे, ज्या व्यक्तींचे संस्थांचे नुकसान झालेले आहे त्यांची भरपाई केली जात असते. अशा प्रकारे विमा हे एक समाजातील विविध व्यक्ती व संस्थांनी त्याचबरोबर समाजातील विविध व्यक्ती व संस्थांनी व्यक्ती व मालमत्ता या दोघांस होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देणे व आर्थिक नुकसानीची भरपाई करणे यासाठी स्वइच्छेने निर्माण केलेले एक छत्र आहे. संरक्षण छत्र, प्रोटेक्शन कवर आपण म्हणू शकतो याला. ओके. अशा प्रकारे विमा हा अनिश्चित व अनियंत्रित घटकांमुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करण्याचा तसेच संरक्षण प्रदान करण्याचा एक अजोड मार्ग आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर सामूहिक सहकार्यातून निर्माण केलेल्या या आविष्कारास पर्याय नाही. काय सांगितलं? सामूहिक सहकार्यातून हा आविष्कार निर्माण केला गेला आहे. आता आविष्कार म्हणजे काय निर्माण केलं आहे तर विमा हा आविष्कार सामाजिक सहकार्यातून, सामूहिक सहकार्यातून निर्माण केलेला आहे. समजतंय? हे झालं सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कारमध्ये. त्यानंतर जोखमीचं विभाजन. यामध्ये काय सांगितलं आहे? व्यक्तीला मृत्यू आल्यामुळे कुटुंबावर येणारे आर्थिक संकट, अग्नी व सामुद्रिक धोक्यांमुळे होणारे मालमत्तेचे नुकसान. बघा, जोखमीच्या विभाजनामध्ये व्यक्तीला जर मृत्यू आला तर त्यामुळे कुटुंबावर येणारं आर्थिक संकट, अग्नी, सामुद्रिक धोक्यांमुळे होणारे मालमत्तेचे नुकसान, अपघाताने येणारे अपंगत्व किंवा मृत्यू, त्यामुळे होणारे नुकसान, चोरी, घरफोडी, शेतीतील पीक नष्ट होणे या व अशा इतर प्रकारच्या नुकसान किंवा त्याबाबतच्या जोखमीचे विभाजन अनेक व्यक्तीत व संस्थात करणे हा विम्याचा मूलभूत आधार आहे. हा काय आहे? विम्याचा मूलभूत आधार आहे. विविध व्यक्ती व संस्थांना होणाऱ्या नुकसानीचे, ज्या विविध व्यक्ती असतील, संस्था असतील, त्या संस्थांना होणाऱ्या नुकसानीचे विभाजन किंवा जोखमीची वाटणी ही अनेक व्यक्ती व संस्थांकडून विम्यासाठी विमा हप्ता गोळा करून केली जात असते. काय सांगितलं आहे? जोखमीच्या विभाजनामध्ये बघा, ज्या वेळेला व्यक्तीचा मृत्यू हा होत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या कुटुंबावरती येणारं आर्थिक संकट असेल किंवा अग्नी, सामुद्रिक धोक्यांमुळे जे मालमत्तेचं नुकसान असेल ते नुकसान असेल, अपघातामुळे येणारं अपंगत्व किंवा अपघातामुळे मृत्यू होऊ शकतो, मग मृत्यू असेल त्यामुळे जे नुकसान होतं ते नुकसान असेल, किंवा चोरी, घरफोडी, शेतीतील पीक नष्ट होणे, अशा इतर प्रकारचं नुकसान व त्याबाबतच्या नुकसानीचं जोखमीचं विभाजन अनेक व्यक्तीत व संस्थात करणे हा विम्याचा मूलभूत आधार आहे. लक्षात घ्या, विम्याचा मूलभूत आधार काय आहे? तर ज्या वेगवेगळ्या जोखीम आहेत त्या जोखमीचं काय करायचं? विभाजन करणं हा विम्याचा मूलभूत आधार आहे. विविध व्यक्ती व संस्थांना होणाऱ्या नुकसानीचे विभाजन किंवा जोखमीची वाटणी हे अनेक व्यक्तींकडून व संस्थांकडून विम्यासाठी विमा हप्ता गोळा करून केली जात असते. बघा, विविध व्यक्ती व विविध संस्था ज्या असतील त्यांच्यासाठी जे काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीचं विभाजन, त्याची जोखमीची वाटणी ही अनेक व्यक्ती व संस्थांकडून विम्यासाठी विमा हप्ता गोळा करून केली जात असते. त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे जोखमीची निश्चिती. काय आहे? जोखमीची निश्चिती. यामध्ये काय सांगितलं आहे? तर कोणत्याही व्यक्ती अगर संस्थांना विमापत्र देण्यात जोखमीची निश्चिती केली गेली. बघा, विम्यामध्ये कोणत्याही व्यक्ती अगर संस्थांना विमापत्र देताना, बघा, जोखमीची निश्चितीमध्ये विम्यामध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांना विमापत्र देताना जोखमीची निश्चिती केली जाते. जी काही जोखीम असेल त्याची निश्चिती केली जाते. विमा द्यायच्या मालमत्तेची पाहणी करून विमा घ्यावयाच्या ज्या मालमत्तेचा विमा घ्यायचा आपल्याला त्या
घेण्याच्या मालमत्तेची पाहणी करून जोखीम ठरवली जात असते. असं उठून असं म्हणू शकत नाही की हां याचा विमा आम्ही देतो. तर ज्याचा विमा आपण देणार आहे, सपोज गाडी असेल, गाडीचा विमा देणार तर गाडीची पाहणी करणं अतिशय महत्त्वाचे आहे. ओके, त्याची पाहणी करून जोखीम ही ठरवली जात असते. ओके, जितकी जोखीम अधिक तितक्या अधिक प्रमाणात विमा हप्त्याची आकारणी केली जात असते. बघा, जर आपल्याला 4 व्हीलरचा इन्शुरन्स काढायचा आहे आणि 4 व्हीलरचा इन्शुरन्स काढत असताना 4 व्हीलरची पाहणी केली तर आपल्याला वाटतं की याच्यामध्ये आपल्याला जोखीम जास्त आहे, तर जितकी जोखीम अधिक असेल तितक्या प्रमाणात विमा हप्ता हा आकारला जात असतो. तितक्या प्रमाणात काय केलं जातं, विमा हप्ता हा आकारला जात असतो. त्यानंतर आयुर्विमा प्रकारात मात्र जोखीम किंवा नुकसानीचा अंदाज करणं हे शक्य नसतं. जो आयुर्विमा काढला जातो, जीवनाचा विमा काढला जातो, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढली जाते, त्यामध्ये मात्र जोखीम किंवा नुकसानीचा अंदाज घेणं आपल्याला शक्य नसतं. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे घटनावलंबी करार. यामध्ये काय सांगितले, विमा हा घटनावलंबी करार असून विमा करारात नमूद केलेली घटना कराराच्या मुदतीत घडल्यास, बघा, विमा करारात नमूद केलेली घटना कराराच्या मुदतीत जर घडली तर करारानुसार विमापत्राचे पैसे दिले जातात. काय सांगितले, करारानुसार विमापत्राचे पैसे दिले जातात. परंतु आयुर्विमा हा एक असा प्रकार आहे किंवा असा करार आहे की ज्यात मृत्यू हा निश्चित असतो, पण तो केव्हा येईल ते सांगता येत नाही. बघा, यामध्ये मृत्यू हा निश्चित, आयुर्विमा हा करार असा असतो की यामध्ये मृत्यू हा निश्चित असतो, परंतु तो कधी येईल हे सांगता येत नसतं, कारण कधी होणार ते आपल्याला माहिती नसतं. ओके, त्यामुळे मृत्यू ही घटना निश्चित असते. अग्निविमा, सागरी विमा, अपघात विमा या अन्य विमा प्रकारात मात्र विम्याच्या मुदतीत घटना घडल्यास, बघा, विम्याच्या मुदतीत घटना घडल्यास प्रत्यक्ष नुकसानी एवढी, काय सांगितले, प्रत्यक्ष नुकसानी एवढी भरपाई केली जाते. ओके, नुकसान झाले नाही तर विमा हप्ते परत केले जात नाहीत. काय सांगितले, अग्निविमा, सागरी विमा, अपघात विमा यामध्ये अन्य विमा प्रकारात मात्र विम्याच्या मुदतीत घटना घडल्यास जी काही विम्याची मुदत असेल त्यामध्ये जर ती घटना घडली तर नुकसानी एवढी भरपाई दिली जात असते. परंतु जर नुकसान झाले नाही तर विमा हप्ता परत केला जात नाही. त्यामुळं आयुर्विम्यात मात्र विमेदाराने भरलेल्या हप्त्यापेक्षा अधिक रक्कम त्याला परत केली जात असते. ओके, घटनावलंबी करार यामध्ये बघा, आयुर्विम्यामध्ये जेवढी रक्कम आपण भरत असतो तेवढी आपल्याला परत मिळते, परंतु अग्निविमा असेल, सागरी विमा, अपघात विमा असेल किंवा अन्य प्रकारचे विमे असतील तर त्यामध्ये जर तेवढ्या मुदतीत, आता आपण विमा काढला, किती वर्षाचा काढला, 2 वर्षाचा. अपघात विमा जर आपण काढला आणि 2 वर्षात आपला अपघातच झाला नाही तर आपण भरलेले पैसे आपल्याला मिळणार आहेत का? जेवढं नुकसान होणार आहे तेवढं आपल्याला मिळणार आहे का? तर मिळणार नाही. त्यामुळं 2 वर्षात जर अपघात झाला तर जे काही नुकसान होईल त्याची भरपाई आपल्याला मिळत असते, परंतु जर नुकसान झालंच नाही तर त्याची भरपाई आपल्याला मिळत नाही. त्याच्या उलट आयुर्विम्यामध्ये जेवढी आपण रक्कम भरू त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला व्याजदर लावून रक्कम परत मिळत असते. त्यानंतर 5वा पॉईंट सांगितला आहे तो म्हणजे भरपाई. यामध्ये काय सांगितले, विमा या संज्ञेतील आयुर्विमा हा असा प्रकार आहे, भरपाईमध्ये बघा, विमा या संज्ञेमधील आयुर्विमा हा एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये करारात नमूद केलेली हमी रक्कम विमेदारास विमापत्राची मुदत संपल्यानंतर अथवा विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू आल्यास त्याच्या वारसदारास दिली जाते. अन्य विमा प्रकार हे नुकसान भरपाईचे करार असून विमा कितीही रकमेचा असला तरी
विमित वस्तूचे किंवा मालमत्तेचे जेवढे नुकसान होईल तेवढीच भरपाई ही परत दिली जात असते. बघा काय सांगितलं यामध्ये. विमा या संज्ञेमध्ये आयुर्विमा हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये करारात नमूद केलेली हमीची रक्कम विमेदारास विमेपत्राची मुदत ज्या वेळेला संपते त्यावेळेला आपल्याला मुदत संपल्यानंतर रक्कम ती आपल्याला मिळत असते. किंवा जर विमेदाराचा मृत्यू त्यावेळेस जर झाला तर त्याचा विमेदाराचा जो वारसदार असेल त्या वारसदाराला ती रक्कम मिळत असते. ओके, हे झालं आयुर्विम्याच्या बाबतीत. आणि बाकीच्या विम्यांच्या बाबतीत अन्य विमा प्रकारांमध्ये हे नुकसान भरपाईचे करार असून विमा कितीही रकमेचा असला तरी विमित वस्तूचे किंवा मालमत्तेचे जेवढे नुकसान होईल तेवढंच नुकसान भरपाई आपल्याला मिळत असते. त्यानंतर बघा असंख्य विमेदार. यामध्ये काय सांगितलं आहे, विमा प्रकारात प्रत्यक्ष नुकसानीची भरपाई अनेक व्यक्तीस सहजपणे करता येत असते. काय सांगितलं आहे, विमा प्रकारात प्रत्यक्ष नुकसान भरपाईची विमा प्रकारामध्ये प्रत्यक्ष नुकसान भरपाईची विभागणी अनेक व्यक्तीत सहजपणे करता यावी यासाठी असंख्य व्यक्तीचा व मालमत्तेचा विमा घ्यावा लागतो. काय सांगितलं आहे, विमा प्रकारात प्रत्यक्ष नुकसानीची विभागणी अनेक व्यक्तीत व्हावी किंवा सहजपणे करता यावी यासाठी असंख्य व्यक्तीचा व मालमत्तेचा विमा द्यावा लागतो. विमा कार्यासाठी येणारा खर्च कमी यावा आणि प्रत्येक विमेदाराकडून घेतला जाणारा विमा हप्त्याचा दर कमी राहील याकडेही लक्ष द्यावं लागत असतं. ओके, विमा असंख्य व्यक्ती व संस्थांना दिल्याने विमा सेवेचा खर्च कमी आपल्याला करता येतो आणि विमा हप्ता कमी दराने देता येतो. बघा काय सांगितलं आहे, विमा हप्ता हा कमी दराने देता येतो. थोडक्यात विमा छत्राखाली लहान थोर व कमी रकमेचे तसेच थोडक्यात काय सांगितलं आहे, विमा या छत्राखाली लहान थोर कमी रकमेचे अधिक रकमेचे विमे घेणाऱ्या व्यक्ती व संस्था अशा सर्व प्रकारच्या विमेदारांना सामावून घ्यावे लागत असते. त्यानंतरचा 7वा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे विम्याच्या स्वरूपामध्ये, तो म्हणजे विमा एक व्यवसाय. काय सांगितलं यामध्ये, सामूहिक सहकार्याच्या आविष्कारातून. बघा, सामूहिक सहकार्याच्या आविष्कारातून विम्याचा जन्म झाला असला तरी, बघा जे काही सामूहिक सहकार्य असेल त्या सहकार्याच्या आविष्कारातून विम्याचा जन्म झाला असला तरी नंतरच्या काळात एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून विमा क्षेत्राचा विकास झालेला आहे. बघा, विमा एक व्यवसाय. यामध्ये काय सांगितले, विमाला व्यवसाय कशा पद्धतीने म्हटलं गेले, म्हणजे सामूहिक सहकार्याच्या आविष्कारातून सामूहिक सहकार्याचा जो आविष्कार आहे त्यामधून विम्याचा जन्म झालेला असला तरी नंतरच्या काळात एका स्वतंत्र व्यवसाय म्हणून विमा क्षेत्राचा विकास झालेला आहे. हा व्यवसाय अथवा उपक्रम राबवताना विमा क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य आणि अनुभव उपस्थित असून त्याचा वापर समाजातील व्यक्ती व संस्थांना त्यांच्या संरक्षण सुरक्षिततेची हमी देण्यासाठी केला जात आहे. विमा व्यवसायाने स्वतःचे स्वतंत्र असे व्यवसाय तंत्र विकसित केले आहे. तसेच विमा व्यवसाय स्वतःची आचारसंहिता असून त्यात सामाजिक जबाबदारी आणि लोकहिताची जाणीवही केली गेलेली आहे. त्यानंतर बघा, विमा जुगार नव्हे. काय सांगितलं यामध्ये, तर समाजातील अनिश्चितता आणि अस्थिरतेचे वातावरण, समाजामध्ये असणारी अनिश्चितता आणि अस्थिरतेचे वातावरण दूर होऊन व्यापार व उद्योगाचा विकास व्हावा
बघा, समाजातील अनिश्चितता आणि अस्थिरतेचे वातावरण दूर होऊन व्यापार व उद्योगाचा विकास व्हावा, तसेच उत्पादनात वाढ व्हावी यासाठी विमा मदत करत असतो. तसेच व्यापार व्यवसाय क्षेत्रातील अनिश्चिततेचे वातावरण दूर करून मालमत्ता व संपत्तीला नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची हमी देता येते. व्यक्तीला बचतीस प्रोत्साहन देऊन, बघा, जी काही बचत करायची त्या बचतीसाठी आपण व्यक्तीला प्रोत्साहन देऊ शकतो. त्याचबरोबर व्यक्तीला बचतीस प्रोत्साहन देऊन संरक्षण देता येतं, तिथं कुटुंबांना आर्थिक संरक्षण देता येतं. त्यामुळे विमा हा जुगार ठरत नाही. जुगारात हार किंवा जीत निश्चित असते आणि त्यात कोणतेही संरक्षण नसते. विम्यात परिस्थिती उलट असते. बघा, विम्यामध्ये जी परिस्थिती असते ती उलट असते, कारण विम्यात संभाव्य नुकसान किंवा मृत्यू व त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची शक्यता ही जास्त असते, परंतु अशा नुकसानीस विमा संरक्षण देत नाही. अशा पद्धतीने आपण काय बघितलं आहे, विम्याचं स्वरूप आज बघितलं आहे. सो नेक्स्ट लेक्चरला बघूयात आपण विम्याची आवश्यकता काय आहे आपल्याला. ओके, विम्याची आवश्यकता आपल्याला का आहे, कशासाठी आपण विमा काढायचा किंवा काय गरज असते विमा काढायची, हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके.